मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशांक कुकीला सांगतो, जर तू बदलीची ऑर्डर स्वीकारली तर मी पण अमेरिकेला कायमचा निघून जाणार. शशांकचा हा निर्णय ऐकून सर्व कानिटकरांना धक्का बसतो. सुवर्णा त्या दोघांनाही सांगते की तुमच्या दोघांना काय झालं आहे. कुकी भाऊजी तुम्ही पण आणि शशांक तू पण हा वेडेपणा कायमचा सोडून टाका. विठूदादा पूर्णपणे खचलेले असतात. ते सुवर्णाला बोलतात, सुवर्णा तू शांत बस, जाऊ दे, कुटुंबाचे तुकडे होऊ देत, परंतु काहीही झालं ना, मी दादा आणि माईची साथ कधीही सोडणार नाही. विठूदादा स्पष्टपणे सर्वांना सांगतात. तेव्हा अपर्णा बोलते की माझं काय, मी कुठे राहू, कारण मला भरल्या घराची सवय आहे. आम्ही दोघं असं कधीच एकटं राहिलेलं नाही. तेव्हा कुकी प्राचीला आणि अपर्णाला बोलतो की तुम्ही दोघी इथेच राहा, माझी आबाळ झाली तरी चालेल, मी वरचेवर भेटायला तुम्हाला येत जाईल. तेव्हा शशांक खूपच भावूक होतो आणि रडू लागतो. तोही बोलतो, परंतु मला असं वरच्यावर भेटता येणार नाही, कारण मी अमेरिकेला जाणार आहे. तेव्हा बाबी आत्या बोलतात, शशांक तुला परदेशातली नोकरी कशाला हवी आहे. अप्पू खूप रडत असते. तर शशांक बाबी आत्याला उत्तर देतो, मग मी तुम्हा कोणालाच इथे नको आहे, मग मी तरी काय करू. म्हणूनच माझ्या रागावर इथे बदल्या करून घेतल्या जात आहेत, मग मी इथे राहू तरी कशाला. अमेय शशांकला सांगतो, अरे शशांक तू तरी शांत बस, अगोदर तुझ्यामुळे जो गोंधळ निर्माण झाला आहे ना, ती घडी कशी निस्तरायची याचा मी विचार करत आहोत. शशांक बोलतो, त्याचाच मी विचार करत आहे, आणि तसंही माझ्यासारख्या दृष्ट आणि उर्मट मुलाची या घराला काही एक गरज नाही. शशांक सर्वांना सांगतो की मी या घरात कसा राहण्यासाठी अपात्र आहे हे सर्वांनी मला कुकी गँगने सांगितलं आहे. माई शशांकला बोलत असतात की शशांक तू तरी गप्प बस, परंतु शशांक रडत असतो. आपले डोळे पुसत शशांकच्या मनातील खंत तो सर्वांना सांगत असतो. शशांकला समजवण्यासाठी अप्पू त्याचा हात पकडते, परंतु शशांक हात तिचा झिडकारतो आणि तिला बोलतो, जेव्हा तुम्हाला चूक समजेल ना, ती सांगण्यासाठी मी इथे नसेल. माझी खुशाली कळवण्यासाठी मी तुम्हाला फोन पण करणार नाही आणि तिकडेच कायमचा राहणार. हे ऐकून मात्र सर्वांना धक्का बसतो. तर शशांक खूप रडत असतो. कुकी शशांक जवळ जातो आणि तू का रडत आहेस, तू का यूएसला जातो असं कुकी विचारत असतो. शशांक सांगतो, सर्वांनी मिळून मला गुन्हेगार ठरवलं आहे, तर त्या गुन्ह्याची शिक्षा मला आता भोगायलाच पाहिजे. माई आणि सुवर्णा खूप रडत असतात. अप्पू रडतच शशांकला बोलते, खडूस तू काय मला प्रॉमिस केलं होतं की कुकीला मनवून तू पुन्हा घेऊन येणार, मग तू हे आता काय करत आहेस. तुम्ही दोघं पॅचअप करणार होतात, त्याचं काय झालं. तेव्हा कुकी सांगतो, आमचं काय भांडण झालं आहे का, तू आमचं पॅचअप करायला निघाली. तसंही शशांक स्कॉलर आहे आणि तो माझ्याशी का असं वागेल. मात्र शशांकला खूप वाईट वाटतं. तेव्हा तो अप्पूला सांगतो की हा आपला कुकी नाहीच आहे. मी तिकडे ठरवलं होतं की कुकीला जाऊन गत्त मिठी मारायची, मग तो मला लगेच माफ करेल, परंतु हा आपला कुकी नाही, तो खूप बदलला आहे. असं म्हणून शशांक घरातील सर्वांची हात जोडून माफी मागतो आणि तुमच्या आनंदाच्या मध्ये मी पुन्हा कधीही येणार नाही असं सर्वांना सांगतो. शशांक घरातील सर्वांना सांगतो की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असं तो डोळे पुसत सांगत असतो आणि रागात तेथून जातो. सर्वजण शशांकला थांबवत असतात, परंतु शशांक कुणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. तर माईंना खूप दुःख होतं. माई बोलतात, एकाला समजवता समजवता दुसरा घर सोडून जाण्याची भाषा करत आहे, सुवर्णा हे कसं सांभाळायचं. तेव्हा सुवर्णा माईंना सांगते की माई काही एक होणार नाही, कोणीही घर सोडून जाणार नाही. तेव्हा माई कुकीला समजवतात की जर तुला बदली सक्तीची केली असेल तर तू अजिबात तिकडे जाणार नाही, तू नोकरी सोडून घरात बसायचं, पुढे काय होणार ते आपण पाहूयात. तर अप्पू लंगडतच कुकीजवळ येते आणि कुकीला समजावू लागते, तू आमचा आधीचा कुकी मला पाहिजे. तेव्हा कुकी रागातच बोलतो, मी कसा आधीसारखा कुकी होऊ तूच सांग, कारण शशांक मला काय बोलला तुला आठवतंय ना, की मी त्याचं करिअर बर्बाद केलं. कुकी खूपच भावनिक होतो आणि सांगतो, हा शशांक असा कसा यूएसला निघून जाईल, मी त्याला कधीही जाऊ देणार नाही. तो बोलला ते बरोबरच आहे, मी खूप वेगळा कुकी आहे, परंतु फार्म हाऊसवरून आल्यापासून मला खूप निगेटिव्ह फिलिंग्स झाल्यासारखं वाटतंय. परंतु अप्पू तुला तर माहीत आहे मी किती पॉझिटिव्ह असतो. अप्पू ही कुकीला समजावते.
तर शशांक अमेरिकेला जाणार या विचाराने कुकी खूपच भावनिक होतो आणि टाळ्या वाजवतो, स्वतःला सावरतो व बोलतो, आपल्या कुकी गँग आता पुन्हा तयार झाली आहे असं म्हणून तो हसतो आणि बाकी सर्वांनाही हसवतो. सर्वांना समजतं की कुकी आता बदली करून घेणार नाही. सर्वजण मोठ्याने ओरडतात आणि खूप खुश होतात की हिप हिप हुर्रे असं म्हणून सर्वजण एकमेकांचे कुकी गँग हात पकडतात. कुकी गँग पुन्हा पूर्वीसारखी तयार होतात. खूप आनंदाचं वातावरण असतं. माई पण खूप खुश असतात. तर बाबी आत्या निखिलला बोलतात, एकाचा राग निवळला परंतु दुसरा अजून रुसून बसला आहे. निखिलराव, तुम्ही त्याला घेऊन या. तेव्हा निखिल शशांकला आणण्यासाठी वर जातो. अप्पू कुकीला बोलते, आता काहीही झालं तरी घर सोडून जाण्याची भाषा अजिबात करायची नाही. तेव्हा कुकी आनंदातच नाही बोलतो. तेव्हा कुकी अप्पूचा पाय कसा आहे याची चौकशी करतो. अप्पू सांगते, पाय ठीक आहे. आता कुकी गँग एकत्र परत आली ना, आपण सर्वांनी एकत्र पिकनिकला जायचं. तेव्हा कुकी हो बोलतो, परंतु शशांकला घेऊन जायचं नाही असं सांगतो. सर्वजण कुकीवर हसत असतात. कुकी बोलतो, शशांक नाही या विचाराने मग तू अपसेट व्हायचं नाही, नाहीतर आम्हालाही त्रास होतो. अप्पू ठीक आहे असं सांगते. तेव्हा बाबी आत्या सर्वांना सांगतात की आता शशांकचा राग कसा घालवायचा हे तुमच्याच हातात आहे. तेव्हा कुकी हो बोलतो. सुवर्णा बोलते की आपण त्याला खूप बोललो आहोत. माई सुवर्णाला बोलतात, आपण म्हणजे कोण? तर सुवर्णा बोलते, मीच एकटी बोलले. आता त्याच्या मनाला खूप लागलं असेल, त्याला आपण सर्वजण समजावून सांगू. माई बोलतात की आपण हे शशांकला खूप काही सुनावलं आहे. त्यामुळे त्या कुकीला सांगतात की तू जाऊन शशांकला अगोदर घेऊन ये. तेव्हा कुकी सांगतो की माई कसं असतं, माणूस रागवला ना तेव्हा त्याला समजत नाही की आपण वागलो कसे. त्यानंतर त्याला थोडा वेळ विचार करायला दिला ना, त्याला नक्की कारण समजतं. थोडा वेळ झाल्यानंतर शशांक आपोआप येईल किंवा आम्ही त्याला आणायला जाऊ. तेव्हा कुकी फिलॉसॉफीसारखं बोलत आहे हे पाहून अमेय लगेच कुकी समोर हात जोडतो आणि खूप मोठ्याने टाळ्या वाजवत असतो. तेव्हा बाब्या त्या अमेयला बोलतात की अमेय, तू पण थोडा शशांकचा गुण घे आणि जरा शांत बसत जा. सर्वजण अमेयवर खूप हसतात. तेवढ्यात डॉक्टर कौशिक आणि अंजली तेथे येतात. त्या दोघांना आलेलं पाहून सर्वांना आनंद होतो. तर अप्पू अंजलीकडे तोंड वाकडे करून पाहत असते. तेव्हा अंजली लगेच अप्पू जवळ जाते आणि तिला ओंजारून गोंजारून तू कशी आहेस असं विचारते. तेव्हा सुमी सांगते की आता अप्पू बरी आहे. अप्पू तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अंजली तिला जाऊ देत नाही. तेव्हा अंजली बोलते की अप्पू, तुला किती लागलं आहे? खूप मोठी इंजुरी झाली आहे. ती तू मला का कळवलं नाही? अप्पू सांगते, तुला समजण्याची काय गरज आहे? तसंही माझी माणसं माझ्याबरोबर होती, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम आला नाही. तेव्हा कुकी बोलतो, अंजली मॅडम, तुम्हाला अप्पूच्या ॲक्सिडेंटबद्दल कोणी सांगितलं? अंजली सांगते की मला कोणी कळवण्याची काही गरज नाही. डॉक्टर कौशिक सांगतात की शशांकने आम्हाला फोन करून सर्व सांगितलं. सर्वांना आश्चर्य वाटतं की शशांकने कसा फोन केला. तर सुवर्णा सांगते, शशांकने सांगितलं ते एक बरंच केलं. आता तो आमच्या सर्वांवर चिडून बाहेर गेला आहे. अंजलीला वाटतं की तो हरवला आहे. तेव्हा अंजली डॉक्टर कौशिकांना सांगते, कौशिक, तू लगेच पोलिसांना कॉल कर, कारण यांचा मुलगा हरवला आहे. हे ऐकून सर्वजण अंजलीकडे पाहतच राहतात आणि डोक्याला हात लावतात. तेव्हा सुवर्णा सांगते, तो हरवायला काय 12-13 वर्षाचा मुलगा नाही, तुमचा जावई आहे. त्याचा राग निवळल्यावर तो लगेच घरी येईल. डॉक्टर कौशिकही अंजलीला सुनावतात. कुकी सांगतो, आमचा राग निवळला ना, आम्ही लगेच पूर्वपदावर येतो, कारण मी माझी बदलीची ऑर्डर लगेच कॅन्सल केली आणि शशांक आता अमेरिकेला कायमचा जाणार आहे. तू आता त्याचा राग निवळल्यावर तो अमेरिकेला जायचा नाही. तेव्हा अंजलीला खूप आनंद होतो. अंजली बोलते, बरं झालं या घरामध्ये कोणीतरी माझ्यासारखं आहे, म्हणजे शशांक हुशार आहे, तो अमेरिकेला जाणार या विचाराने अंजली खूप खुश होते. कुकी सांगतो, जर शशांकने अमेरिकेला जायचं ठरवलं तर अप्पू त्याचा लॅपटॉपच फोडून टाकेल. तेव्हा अंजली विचारते, का? उलट ते गेले तर त्यांचं लाईफ सेट होईल. अप्पू अंजलीला सांगते, तूच US ला निघून जा, म्हणजे माझ्या बाबाचं आणि आत्याचं लाईफ सेट होईल. असं म्हणून ती कुकीला सांगते की खडूसला अगोदर फोन कर.
तेव्हा कुकी सांगतो की मी त्याला नंतर फोन करतो, नाहीतर त्याचा इगो हर्ट होईल. तेव्हा डॉक्टर कौशिक बोलतात, म्हणजे सिरियस कारण नाही असं म्हणून ते सांगतात की मला फक्कड चहा मिळेल का? तेव्हा अपर्णा हो बोलते आणि चहा करण्यासाठी आनंदातच किचनमध्ये जाते. तेव्हा विठूदादा बोलतात, डॉक्टर कौशिक माझा आज मूड गाणं म्हणण्याचा आहे असं म्हणून ते अप्पूलाही बोलतात की अप्पू चल आपण दोघे गाणं म्हणूयात. अप्पू खुश होत गाणं म्हणत किंचाळत आतमध्ये जाते. बाकी सर्वजण त्यांच्या पाठोपाठ जातात, तर अंजली एकटीच बाहेर राहते. दुसरीकडे शशांक गार्डनमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात त्याला कुणाचा तरी फोन येतो, परंतु तो फोन उचलत नाही. मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्व कुकी गँग शशांकला मनवण्यासाठी त्याच्याजवळ येतात आणि त्याचा पूर्णपणे राग घालवतात. कुकी गँग पुन्हा एकत्र येते. तर मित्रांनो, अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.